आता शक्य झालं? एक तर कारखान्याची नव्या संचालक मंडळाने 28/5/25 सूत्र हातात घेतले आम्ही सर्व नव्या टीमने, आणि त्यानंतर कारखान्यामध्ये सगळ्यांनी 21 लोक, सर्व अधिकारी, सर्व कामगार, सगळ्यांचे फार छान टीमवर्क चालले. कारखान्याचे कामकाज उत्तम चाललेले आणि आमचं उद्दिष्ट यंदा 12 लाख टन गाळप करायचं. आज छत्रपती कारखाना हा पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना. आता पूर्वीचे दिवस परत आम्हाला आणायचे, तर त्या दृष्टीने सभासाला 2 पैसे मिळाले पाहिजे. हाऊस इतरत्र जाऊ नये, स्पर्धा खूप आहे. पण आम्ही आता हा भाव जाहीर केला आहे. येत्या 10 तारखेला आमची बिलं होतील 31 रुपयाप्रमाणे, आणि जानेवारीमध्ये जो खोडा होईल त्याला 100 रुपये अतिरिक्त अनुदान आहे सभासदांना. शिवाय गेटकेन जो येणार आहे, जे सभासद नाहीत त्यांना सुद्धा जो सभासद भाव तोच गेटकेनला भाव असेल. मागे आम्ही सांगितले त्या पद्धतीने वजन चोख, पैसे रोख, छत्रपती रोजच्या बिंदू, त्याच पद्धतीने नवीन टॅगलाईन आमची आहे की वेळेत धन आणि 1000 किलोचाच टन. हे फार महत्वाचे समजणाऱ्यांना हे समजते शेतकऱ्यांना. हा पहिला हप्ता आहे. 12ला गाळप झालं, रिकव्हरी 11 पेक्षा जास्त मिळाली तर निश्चितपणे दिवाळीत आम्ही अधिकचे पैसे देऊ शकू याची मला खात्री. अधिकचे पैसे सभासदांना आणि कामगारांना सुद्धा आम्ही चांगला बोनस देऊ याची आम्हाला खात्री. हे उच्चल देताना कारखाना कर्ज बाजार असताना आर्थिक जोखीम कशी व्यवस्थापन केली? कारखान्याला कर्ज आहे. प्रत्येक सहकारी साखर कारखाना पोत्या उचल घ्यायलाच लागते. त्या पद्धतीने आम्हाला पण आहे. गत वर्षीची साखरेची पोत्या घेतलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्व उचल झालेली. इतर एक्सपान्शनचे कर्ज असेल किंवा इतर काय असतील त्यासाठी आम्ही रिसर्च प्लॅनिंग केलेलं आहे की परत वेळेच होईल, त्याची काही अडचण नाही. आणि मला अभिमान वाटतो सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, सन्माननीय कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे साहेब हे आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतायत. त्यांचं मार्गदर्शन आहे किंवा नाही दोघांच्या सहकार्यामुळेच ते सर्व व्यवस्थित चाललेल. काल माझे महसूल मंत्री हर्षदा पाटील अशा म्हणत आहे की 650 कोटी रुपयाचं कर्ज आहे, ते कर्ज करून बापूच्या ताब्यात द्यावं आहे. इतकं कर्ज नाहीये, जे काय आहे ते आहे. आता या गोष्टी ज्याच्या प्रत्येक कारखान्याला काही ना प्रमाणात कर्ज असतं सहकारामध्ये, तर ह्यात आम्ही निश्चितपणे व्यवहार करू. 1-2-3 सीझन झाले की आम्ही या कारखान्याची निश्चित जुन्या प्रगती म्हणजे आमच्या कारखान्याची प्रगतीची वाटचाल आहे निश्चितपणे आम्ही राखू शकू. आता रोजचं गाळप 8000 प्लस आहे. म्हणजे ह्या कारखान्यात चालू झाल्यापासून सातत्याने 8000 गाळप होते. उत्तम रिकव्हरी आहे. तर आम्हाला खात्री आहे आम्हाला की आम्ही 12 लाख टन गाळप करू शकू. आणि कालचा 31 भाव जाहीर केल्यानंतर सभासदांमध्येच खूप एक आनंदाचं वातावरण आहे. शिवाय गेटकेनचे सभासद लोकसभा खूप भेटायला लागले, ते पण त्यांचा उचलून छत्रपतीला द्यायच्या मनस्थितीत आहेत. सर्वांनी ठरवलंय, आम्ही सर्व 21 जणांनी, आमचे 21 संचालक, आमचे कार्यकारी संचालक, सर्व अधिकारी वर्ग सगळ्यांनी एकजुटीने काम करायला ठरवलं. उत्तम टीमवर्क चाललेलं आहे आणि माझा कारखाना माझी जबाबदारी हे आमचं सूत्र आहे. तर प्रत्येकजण त्या दृष्टीने काम करतोय, अगदी टॉप लेवल ते अगदी बॉटम पर्यंत. प्रत्येकाला त्याच्या समस्या निराकरण होते. कोणाची काही अडचण आली तर आम्ही सगळी इथं अवेलेबल असतो. इथे कारखान्यावर आम्ही शिफ्ट केल्यात सर्व संचालकांनी. आम्ही इथं बसतो राऊंड क्लॉक. अगदी इथल्या कारखान्याच्या गाडीवाला जर काही अडचण आली, लाईट नसते, पाणी नसते त्याच्या राहायच्या ठिकाणी, तरी तो रात्री 12 वाजता म्हणला ते मला फोन करतो किंवा काय संचालकाला करतो, कार्यक्रम संचालक करतो, आणि ते आम्ही निवारण करतो. थोडक्यात छत्रपती आमचं कुटुंब आहे, हा परिवार आहे. सगळ्यांना आम्ही धरून कामकाज चाललेलं आहे.